अजित पवार हे आज पुन्हा एकदा हिंजवडीतील लक्ष्मी चौकात पाहणी करण्यासाठी आले आहे। काही दिवसांपूर्वी त्यांनी याच परिसरातली सगळी पाहणी केली होती आणि प्रशासनाला पीएमआरडीएला आणि मेट्रो प्रशासनाला काही सूचना देखील दिल्या होत्या। त्याच सूचनांची पूर्तता केली आहे का नाही किंवा या रस्त्यावर आता नेमकी काय परिस्थिती आहे, दिवसभरात नेमकी काय परिस्थिती असू शकते, या सगळ्या संदर्भात अजित पवार आता माहिती घेत आहेत। हिंजवडीत मागील काही दिवसांपासून असू देत किंवा काही वर्षांपासून मोठी वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते। त्यासोबतच जेव्हा जेव्हा हिंजवडी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो त्यावेळेस हिंजवडीचं वॉटर पार्क झाल्याचं पण आपण काही दिवसांपूर्वी बघितलं होतं आणि हेच होऊ नये, वाहतूक कोंडी होऊ नये आणि आयटी कर्मचारी जे या रस्त्याने प्रवास करतात त्यांना कोणतीही समस्या जाणवू नये यासाठी आता अजित पवार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय किंवा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। मागील काही दिवसांपासून त्यांनी या इथल्या दौऱ्यांचा झपाटा लावलाय। 13 जुलैला या आधी दौरा केला होता आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा ते याच परिसरात येऊन पाहणी करताय। आधीची जी कामं आहेत, ज्या इमारती आहेत, जी अतिक्रमण होती ती हटवण्याच्या सूचना अजित पवारांनी प्रशासनाला दिल्या होत्या, त्याचं काम कुठपर्यंत आलं याची सगळी पाहणी आता अजित पवार करताना दिसत आहेत आणि इथून पुढे अजित पवार या सगळ्यांना मेट्रो प्रशासनाला असू देत किंवा पीएमआरडीएला काय सूचना देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन अमोल गवायसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।